गोविंदरावांनी जसा आल्हाद्या खासाबाईंच्या अनवट गायकीचा ध्यास घेतला होता, त्यांचे अछोप राग गोविंदराव त्यांच्या घराखाली उभे राहून रात्रभर खासाबाईंची मेहनत ऐकत असत. किती सुंदर गोविंदराव लिहितात. खरोखर पुरुषांच्या हृदय दुर्गातील निर्बल स्थलांचा नकाशा विधात्याने जन्मतःच स्त्रियांच्या हाती दिलेला असतो. खास काय मोहिनी घातलीस गडे या एका शब्दानं तू मला आपला गुलाम करून टाकलास. ताडूनी कुवचे जरी दुखविला, शील नष्ट झाले सगळे कुलाचार सरले, नाही मी बोलले, नाही मी बोलले, गोविंदराव आणखी एका म्हणजे मानापानामध्ये एक भामिनीच्या तोंडी पद घातलेलं आहे, जे कोणीच गात नाही. बऱ्याच वर्षापासून, काही दशकापासून ते पद गायब झालेलं आहे मानापानातून. धन मन धन करी अर्पण जा योगेची जयाशा अजटा कि हमसे न बोलो राजा आणि नाही मी बोलत नाथा, या दोन्ही मधलं तुम्ही गंमत पहा. ना शोभे प्रेमाती, ना शोभे प्रेमाती, ना शोभे प्रेमाती. 6-6 तास फक्त रामरंगी रंगले म्हणाले. मी स्टेजवर उभा आहे, तालीम चालू आहे आणि गोविंदराव समोर ऑर्गन घेऊन बसलेले आहेत. ते सांगतात आणि मी गातो, ते सांगतात आणि मी गातो. म्हणजे भाऊनी 6-6 तासाची अशी कित्येक महिने तालीम घेतली रामरंगी रंगले. आत्मरंगी रंगले मन, विश्वरंगी रंगले मन, रामरंगी रंगले मन, रामरंगी रंगले. नमस्कार. सर्वप्रथम मी माझ्या श्रोत्यांना एक काही गोष्ट सांगू इच्छिते, ती अशी की जरा माझ्या डोळ्यांना सध्या प्रेशरचा त्रास होतोय, त्यामुळे मी स्वर खाली केलेला आहे आणि मी खालच्या स्वरात थोडंसं आपल्याला जी काही पदं गाऊन दाखवणार आहे ते खालच्या स्वरात म्हणून दाखवणार आहे. पण त्यामुळे मला कोणत्याही तऱ्हेने गोविंदरावांच्या पदाशी किंवा त्यांच्या स्वररचनांशी कॉम्प्रोमाइज करायला लागू नये वरच्या स्वरात ओरडून, म्हणून मी स्वर खाली केलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की गोविंदराव टेंबे यांना उगाच वाटेल तिकडे गळ्यात टाकणे, म्हणजे तानांची भेंडोळी टाकणं, या गोष्टीबद्दल ते नाराज होत असत. कारण ते म्हणायचं शेवटी ते पद आहे नाटकातलं आणि नाटकातल्या त्या प्रसंगाच्या भावना, त्या प्रसंगाच्या पदाचा अर्थ याला अनुलक्षून जेवढं काय असेल तेवढं तुम्ही गळ्याची करामत दाखवा. पण विनाकारण तानांची भेंडोळी सोडली तर आपण काही विशेष करतो असं वाटू देऊ नये कलाकारांनी. आणि अशी त्यांची तालीम माझ्या वडिलांना होती, त्यामुळे ही जी पदं मी आपल्यासमोर सादर करणार आहे त्यात अलीकडच्या पद्धतीप्रमाणे तानांची भेंडोळी आपल्याला दिसणार नाहीत. गोविंदराव जशी त्या पदांची मांडणी करत असत ती साक्षात तशीच मांडणी मी आपल्यासमोर मांडणार आहे. आता जाता जाता एक गोष्ट आपल्याला सांगते की खाडीलकरांचा आग्रह झाला, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि बालगंधर्व वगैरे ही मंडळी सुद्धा आग्रह करू लागली. तेव्हा गोविंदरावांनी नाट्यसंगीतातल्या गायकीकडे
श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं आणि वाचकांचंही. कारण पूर्वी पुस्तकं मिळायची नाटकाची आणि लोक विकत घेत असत. त्यांचं लक्ष जावं म्हणून 1911 साली बालगंधर्व, खाडिलकर आणि बापूराव फडके वगैरे अशा मंडळींच्या मदतीनं आपल्या पदांचं नोटेशन करून ती पदं नाटकाच्या संवादांच्या खाली नोटेशनच्या सकट दिलेली होती. 1911चं ते पुस्तक आहे माझ्याकडे. आणि पण नंतर पटवर्धन नावाच्या नाटकामध्ये त्याची जी प्रस्तावना त्यांनी लिहिली, मी थोडासा इतिहास सांगते, आपल्याला बोरिंग होणार नाही अशी मी आशा करते, कारण ही माहिती आपल्याला असावी म्हणून. 1924च्या पटवर्धन नाटकाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी मोठीच उदार भूमिका घेतली आणि थोड्याशा तिरकस विनोदी शैलीमध्ये ते म्हणतात, रंगभूमीचा थोडासा अनुभव असल्यामुळे, आता थोडासा म्हणजे त्यांना किती होता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, पद्याविषयी मी फार बेफिकीर आहे. कारण पात्राच्या मधुर आलापात शब्दरचनेचा सहज लोप होऊन जातो. काही वेळेला कलाकार आपल्या मनाप्रमाणे शब्दांची खेचाखेच करतात आणि पदांच्या शब्द सौंदर्याकडे दुर्लक्ष करतात. त्याला हा टोमणा होता. अस्पष्ट शब्दोच्चार किंवा अयोग्य ठिकाणी शब्द तोडणं या बेफिकीर वागण्याबद्दल ते बोलत आहेत. तानेच्या वेटोळ्यात सालींची चालढकल करता येते. बेफाट तानबाजी नाट्यसंगीताला कधीच उपकारक नसते असं त्यांचं मत होतं. ते पुढे म्हणतात, पद्यांचे राग आणि ताल लिहिले नाहीत पटवर्धन नाटकाच्या संहितेमध्ये, कारण राग आणि ताल हे लिहिण्याचे विषय नाहीत हे कोणीही कबूल करील. शिवाय अधिकारी पुरुष या विषयाचं वाङ्मय हे प्रत्यही प्रसिद्ध करत आहेत. आता तत्कालीन परिस्थितीचं थोडंसं आपण जर आकलन केलं तर आपल्या लक्षात येईल की त्यावेळेला नुकतीच संगीताविषयी लिहिण्याची, संगीताच्या शास्त्राविषयी लिहिण्याची एक टूम सुरू झाली होती आणि बऱ्याचशा लोकांनी संगीतावरचे ग्रंथ लिहायला सुरुवात केली होती. त्याला उद्देशून गोविंदराव म्हणत आहेत, प्रमुख नट उत्तम गवई असतोच असा अलीकडे ठराव झाल्यामुळे पद्यावर राग आणि ताल लिहिण्याची जबाबदारी माझ्यावरून पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. कारण बहुतेक नट शास्त्रोक्त गवई असल्यामुळे कोणताही पद कोणत्याही वेळी कोणत्याही रागात आणि कुठल्याही तालामध्ये सहज म्हणू शकतात हे मी पाहिलेलं आहे. आपण दिलेल्या चाली बदलल्या गेल्यानंतर त्यांना जी थोडीशी खंत वाटत होती ती त्यांनी इथे अशी औपरोधिक पद्धतीने मांडलेली आहे. कसबी नटांना रागाचं किंवा तालाचं बंधन घालणं म्हणजे कलेचा कोंडवाराच होय. हे औपरोधिक औदार्य अशा रीतीने पदांचे राग किंवा ताल बदलून गाण्याच्यासाठीच आहे हे सांगणे न लगे. त्याचा एक नमुना म्हणजे संगीत तुलसीदासमध्ये मदन मोहन या पात्राच्या तोंडी एक पद आहे, नच पार नाद निधीला. त्यात ते सांगतात, नच पार नाद निधीला विधितनया वीणा वाही तरुणी जावया पैल तीर परी ना दिसला. म्हणजे सरस्वती मातेलाही दोन तुंबे धारण करून सुद्धा या नादनिधीचा, या सागराचा पत्ता लागलेला नाही अजून. ब्रह्मनाद नटवी गानकला श्रुती पंचमजी श्रुतीसी गोचरा स्वरलेखनी जरी कोंडिली तिला हीन नाद हो स्वरमाला. ते असं म्हणत असतात की तुम्ही उत्तम गा, पण त्या गाण्याच्या आतला अस्थिपंजर लोकांना दाखवायची काही गरज नाही. त्यांना सरगम करून गाणं किंवा सरगमच्या नादाला जास्त लागलेलं त्यांना आवडायचं नाही आणि ती आपली मतं त्यांनी अनेक रीतीनं स्पष्टपणे व्यक्त केलेली आहेत. त्याच्यापैकी हे पद होतं. तेव्हा राग आणि ताल हे लिहिण्याचे विषय नाहीत हे ते स्पष्टपणाने सांगतात वारंवार. त्याचं एक कारण असं होतं की त्यांना पाश्चात्य वाद्याकडनं निर्मित झालेली, त्या वाद्यातून निर्मित झालेली, पियानोतून निर्मित झालेली हार्मोनियम त्यांनी आपलीशी केली, परंतु त्यांना मोह होता तो मानवी कंठातून निघणाऱ्या श्रुतियुक्त संगीताचा होता आणि श्रुत्यंतर श्रुती यावरती त्यांचं फार लक्ष असायचं. त्यामुळे मानवी कंठातून निघणाऱ्या लोचदार स्वरांचं अवतरण
हार्मोनियममधल्या संवादिनीमधल्या स्वरातून कसं होईल याचा त्यांनी सातत्यानं अभ्यास केला, सातत्याने ते त्याचा विचार करत राहिले आणि तो विचार त्यांनी अनेक ठिकाणी स्पष्टपणे मांडलेला आहे. आता ही जी चाल आहे भाली चंद्र असे धरीला, याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की गोविंदरावांनी टप्पा अंगाचाही वापर केलेला आहे. अजून मी माझ्या गळ्याची परवानगी घेऊन आपल्याला ऐकवते. भाली चंद्र असे धरिला, चंद्र से धरिला, भाले चंद्र से धरिला. नासे स्मर सागर वेला, भाले चंद्र से धरिला, भाले चंद्र से धरिला. बोला चतुरा बोलवे चंद्रकला, कैसे मदन बले मंजु मंजुला वनमाला, बाला वनमाला, वनमाला वनमाला, वनमाला वनमाला, बाला दावी लज्जा गाला, स्मरणेला भाले चंद्र से धरिला, भाले चंद्र से धरिला. भाऊनी गोविंदरावांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं होतं. तर भाऊ असं काही सांगायचं काय की गोविंदराव ज्याच्यातनं गोविंदरावांचा स्वभाव जे त्यांचं सांगीतिक कर्तृत्व माहीत आहे, परंतु आम्ही जे सगळं ऐकत आलेलो आहे की त्या चालीबद्दल विचार किंवा त्या शब्दफेकीबद्दल किंवा काही काही स्वरसमूहाबद्दल असं काय? गोविंदरावांचा एक स्वभाव विशेष भाऊ असं सांगत असत की ते सौंदर्यलक्षी होते. कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांना सौंदर्याची प्रतीती येत असे आणि जिथे येत असे तिथं ते लुब्ध होऊन त्या गोष्टीचा आस्वाद घेत असत. म्हणजे भाऊ सांगायचे की ते गोविंदराव पान जर खायला लागले तर पानाच्या शिरा काढताना त्यांच्या बोटांची हालचाल इतकी सुंदर होत असे आणि अतिशय नाजूकपणाने ते पानाच्या शिरा अशा पाठीमागच्या काढायचे की पान न फाटता ते पान अगदी तोंडात विरघळावं इतकं मऊसूत होत असे आणि तसं पान खायची त्यांना खूप आवड होती. म्हणजे साधी पानाच्या पाठीमागच्या शिरा सुद्धा
आपल्याला लागू नयेत किंवा त्या रसभंग करू नयेत क्या बात. ही त्यांची दृष्टी होती. आणि कंपनीमध्ये राहत असताना अर्थात माणसांचे नमुने अनेक प्रत्येक क्षणाला दिसत असतात. तो गोविंदराव प्रत्येकातलं चांगलं काय असेल त्याकडे बघत असत. ते म्हणायचे की प्रत्येक माणूस हा चांगलाच असतो, फक्त आपल्याला तो चांगला दिसायला पाहिजे, तुम्हाला त्याच्यातलं चांगलं पाहता आलं पाहिजे. आणि म्हणून ते अगदी लहानातल्या लहान भूमिकेमध्ये सुद्धा जीव ओतत असत. सांगत छोटी छोटीशी पदं सांगत असताना सुद्धा साकी दिंडीमध्ये सुद्धा त्यांचा जीव अडकलेला असायचा. की साकी दिंडीचे तर चाली ठरलेल्या असतात, परंतु साकी दिंडी सुद्धा कशी म्हणावी, काही म्हणजे नांदी वगैरे मध्ये पुढच्या संहितेचे सूचक तुम्हाला दिग्दर्शन केलेलं असतं की पुढं काय होणार आहे, कशावरती हा नाट्यप्रपंच आधारित आहे. हे सगळं सांगत असताना ती नांदी सुद्धा कशी म्हटली जावी याबद्दल ते अत्यंत जागरूकपणानं पाहत असत. नांदीच्या रिहर्सल्स भरपूर घ्यायचे, साकी दिंडीच्या रिहर्सल्स घ्यायचे. आणि रामरंगी हे तर त्यांच्या म्हणजे मनातला एक भयंकर असा मोठा कोपरा होता की तो भक्तीच्या आणि श्रद्धेच्या रसानं भरलेला होता. त्याबद्दल मी नंतर रामरंगीबद्दल गाताना सांगेनच, परंतु त्यांच्या प्रत्येक पदावरती त्यांनी फार विचार केलेला होता. जसं हे भाली चंद्र असे धरीला, गोविंदरावांनी जसा अल्लाद्या खासाबाईंच्या अनवट गायकीचा ध्यास घेतला होता, त्यांचे अछोप राग गोविंदराव त्यांच्या घराखाली उभे राहून रात्रभर खासाबाईंची मेहनत ऐकत असत. आणि ती मेहनत ऐकल्यानंतर त्यात एखाद्या वेळेला एखादा तानेचा सट्टा एखादा खासाबाईंचा असा जायचा आणि खासाहेब तो सट्टा रात्रभर जर मेहनत करत राहिले तर तेवढा ऐकायचा आणि मग सरळ घरी जायचा आणि पहिल्यांदा तो पेटीवर काढून बघायचा. म्हणजे एकेका तानेच्या सट्ट्यासाठी सुद्धा त्यांनी आपला जीव तिथे अगदी काटेकोरपणानं तिथे जीव लावला आणि त्या गोष्टीतला मर्म शोधून घ्यायचा, शोषून घ्यायचा प्रयत्न केला. खासाहेबांच्या अनवट गायकीबद्दल तर त्यांना अपार आदर होता. आणि जोड रागाबद्दल त्यांची जी एक कल्पना होती ती इतकी सहज लक्षात येते. जसं अल्लादे खासाहेब म्हणायचे की आपले जोड राग, जयपूर घराण्याचे जोड राग हे असे जोड राग असतात की ज्याची तुम्हाला हाताला कुठं गाठ लागत नाही. मी एकदा एका माझ्या परीक्षेमध्ये मला एका ग्रस्ताने विचारलं की अमुक एक राग हा जोड राग आहे का, तर मी म्हटलं नाही, तो जोड म्हणून आम्हाला शिकवलेला नाही, तो तसा स्वतःच तसा राग आहे. ज्यांना त्या रागाची तालीम घेता आली नाही किंवा घ्यायची इच्छा नाही, पण असंच जाता जाता उडवायची इच्छा आहे, त्या लोकांनी त्याचे चिंध्या केल्या आणि त्याचे हा राग इकडे 2 स्वरात, इकडे ह्या 2 स्वरात हा राग, त्या 2 स्वरात तो राग, त्या 2 स्वरात तो राग. म्हटलं असं करून जोड राग होत नसतात. जोड राग म्हणजे पर्शियन गालिचा असतो. पर्शियन गालिच्यामध्ये जसे निरनिराळे रंग तुम्हाला दिसतात आणि मोहून टाकतात, गोधडी मोठ्या मोठ्या दावणांनी शिवलेली गोधडी आणि पर्शियन गालिचा याच्यामध्ये जो फरक आहे तो अल्लाद्या खासांच्या घराण्यातल्या जोड रागांच्या मध्ये आणि इतर जोड रागामध्ये फरक आहे. तर ती जी तुलना आहे तर गोविंदराव सांगत असतात, त्यांचं बालगंधर्वांच्या निरपेक्ष प्रेम होतं. ते म्हणायचे बालगंधर्व गात असताना एखाद्या वेळेस त्यांचा आवाज पोचायचा नाही एखाद्या ठिकाणी, तर ते त्याला अशी बगल देत असत त्या स्वराला जिथं आवाज पोचत नाही. आणि त्याऐवजी ते आविर्भाव तिरोभाव या संकल्पनेचा उपयोग करून एका रागातून चटकन दुसऱ्या रागात जायचे आणि ते इतकं मनोहर रीतीने जायचे की असं वाटायचं की एक नवीन जोड रागच निर्माण झाला. त्या जोड रागाची इतकी सहज आणि सोपी व्याख्या मला वाटतं कुणीही केलेली नाही. की बालगंधर्वांच्या गायकीतला जो आविर्भाव तिरोभाव तोच जोड रागाचा खरा आत्मा असतो. तर अशी अत्यंत सुंदर सुलभ रीतीने संगीतामधल्या ज्याला टर्मिनॉलॉजी म्हणतात, संगीतामधल्या ज्या व्याख्या आहेत त्या गोविंदरावने सामान्य माणसांच्यासाठी, शिकणाऱ्या माणसांच्यासाठी खूप सोप्या केल्या आणि समजतील अशा रीतीने आपल्या पुस्तकातही मांडत गेले. आणि ते भाऊ म्हणायचे की आम्हाला त्यावेळेला, मी नवा होतो, माझे वडील 20-25 वर्षाचे होते ज्यावेळेला
तुलसीदास नाटकात काम करायला सुरुवात केली त्यावेळेला वडील 20-25 वर्षाचे होते. त्याच्या आधी पटवर्धन नाटक आलं 1924 साली. त्यावेळेला आणखी थोडंसं वय कमी होतं. पण गोविंदरावांची तालीम कृष्णाच्या पदांच्यासाठी, जसे हे तारिणी नववसन धारिणी, तर गोविंदराव त्याच्यामध्ये काही काही जागा अशा घेत असत आणि अशा सांगत असत की तिलंग राग हा इतका मोठा राग आहे असं वाटायला लागायचं. नाही तर तिलंग हा ठुमरी दादऱ्या करता शूद्र राग म्हणून, त्याला खरं चुकीचं नाव येते पण शूद्र राग मानला गेला आहे. परंतु गोविंदराव ज्यावेळेला तारिणी सांगत असत किंवा तुलसीदासामधलं या शृंगारल रे या, त्यावेळेला तो तिलंग असा खोलून यायचा आणि तो केवढा मोठा राग आहे असं वाटायला लागायचं. तेव्हा त्यांच्याकडे देस, तिलंग, जोगिया, मांड हे कुठलेही राग छोटे राहिले नाहीत. गोविंदराव सगळ्या रागांना महान करून सोडत होते. तुलसीदास मधलं आता रामरंगी तर प्रसिद्धच आहे, पण तुम्हाला असं आवडणारं दुसरं कुठलं पद आणि आहे तुलसीदास मधलं? आता गोविंदरावांच्या तुलसीदास पदामध्ये त्यांनी शास्त्रीय संगीताचा म्हणजे पटबिहाग वगैरे या रागांचा पण उपयोग केलाय आणि ठुमरी, दादरा या अंगांचा पण प्रयोग केलेला आहे. तर याच्यातलं एक मी ठुमरी अंगाचं पद पहिल्यांदा तुम्हाला म्हणून दाखवते. श्रवणी पडो आनमो, श्रवणी पडो आनमो, बोलवदनीचा नवलाचा आजी गणे पुरवा
म्हणजे अशा प्रकारे मगाशी त्यांनी जे सांगितलं गोविंदरावांचं जे होतं की तानबाजी म्हणजे अलीकडं ते फार प्रस्त आहे असं गोविंदरावांनी तेव्हापासून म्हटलेलं आहे, परंतु कुठलीही ताण न घेता किती भारदस्त आणि छान नाट्यगीत गायले जात होतं हे आता आपण बघितलं. त्यांची ठुमरीवजाची पदं आहेत ती खरोखर अशी एखादा ख्याल मांडावा तशी आहेत. कारण दीपचंदीच्या 14 मात्रा त्यांच्या पद्धतीनं भरायला गेल्यानंतर लक्षात येतं की प्रत्येक मात्रेच्या अणू आणि रेणूचा त्यांनी खूप चांगला विचार केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे भरायचं आहे त्याचा जो झोक आहे, त्याचा जो डौल आहे, तो तुम्ही लय वाढवलीत किंवा तिथं दुसरं काही जर करायला गेलात तर चालीचा डौल सगळा बिघडतो. आणि ह्या पदाच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की कलावती आणि तुलसीदास हे एकमेकावर अनुरक्त झाल्यानंतर ती त्याला सांगते की आपण आता जो रामायणाच्या लेखनाचा जो प्रपंच करायला सुरुवात केली आहे तर आपण मी आपली आता सहधर्मचारिणी झालेली आहे, तेव्हा आपण मला कुमारिका म्हणू नका आणि मला आपल्या हृदयाच्या सिंहासनावरून दूर करायचं नाही गडे. ते गडे म्हटल्यानंतर तुलसीदास म्हणतो आहा हा काय हा शब्द आहे. आणि तो किती सुंदर गोविंदराव लिहितात. खरोखर पुरुषांच्या हृदय दुर्गातील निर्बल स्थलांचा नकाशा विधात्याने जन्मतःच स्त्रियांच्या हाती दिलेला असतो खास. काय मोहिनी घातलीस गडे या एका शब्दानं तू मला आपला गुलाम करून टाकलास. आणि ती म्हणते आता ह्यांच्याबरोबर असं गोड गोड बोलूनच यांना त्यांच्या कार्याशी त्यांना निगडीत करायला लावलं पाहिजे, कारण ते रामायण सोडून माझ्या मोहात अडकलेले आहेत. तेव्हा अशा वेळेला ती हा गडे हा शब्द वापरून म्हणते आपल्या वदनीचा गोड बोल मला ऐकायचा आहे आणि ते गोड बोल म्हणजे रामायणाची कथा मला ऐकायची आहे. तेव्हा आपण आपल्या कार्याला जुंपून घ्यावं ही तिची विनंती आहे. तर गोविंदरावांनी इतक्या अर्थपूर्ण चाली देऊन त्या चालींना कुठल्याही तऱ्हेनं जास्त दंगामस्ती धसमुसळेपणा न करता न बिघडवता त्या चालींचं स्वरूप निखालच ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. मला वाटते आपण नाही मी बोलले हे सुद्धा ठुमरीच्या अंगाची हे जरा ऐकत. पटवर्धन नाटकामध्ये दुर्योधनाला भीम वगैरे आपली मयसभा बघण्यासाठी बोलवतात आणि तिथे जिथे कुठे भीम पाणी आहे म्हणून पाय टाकायला जातो तिथे तो पडतो, जिथे तो दरवाजा आहे म्हणून जायला निघतो तिथे त्याचा कपाळ मोक्ष होतो. असं सगळं त्याला सारखं अपमानित व्हावं लागतं आणि त्यामुळे तो रागारागानं मयसभेतनं त्याच्यातनं निघून जातो आणि त्याला तो रागावतो. आणि तो रागावून निघून गेलेला असताना कृष्ण विचारतो अगं हे काय झालं, असे का ते निघून गेले सगळेजण. तर ती म्हणते की मी खरं म्हणजे माझ्याकडनं मी कोणाला काही अपमान केला नव्हता आणि मी इतकी अप्रबुद्ध आहे का की आपल्याकडे आलेल्या अतिथीला जरी आपल्या मनामध्ये कितीही त्यांच्याबद्दल राग असला तरी त्यांचा अपमान करून त्यांना दुखवून किंवा काही बोलून टोचेल असं बोलून त्यांचा अपमान करून मी त्यांना आपल्या घरातून जाऊ देईन. द्रौपदी म्हणते कृष्णा असं पहा कौरव आमच्या इथे पाहुणे म्हणून आले, त्यांच्या अंतरंगाविषयी माझं मन कितीही विटलेलं असलं तरी घरी आलेल्या पाहुण्यांचा शब्दानं कृतीनं अगर दृष्टीने देखील उपहास करणं गृहिणी धर्माला आणि कुलस्त्रियेला शोभत नाही. दृष्टीने उपहास क्या बात. हे न जाणणे की मी अप्रबुद्ध आहे की असं वाटतं का तुला. आणि मग ती म्हणते नाही मी बोलले बोलूनी नच त्या दुखविले, आरिसदनाला अतिथी आला ताडूनी कोवचे जरी दुखविला, शील नष्ट झाले सगळे कुलाचार सरले नाही मी बोलले. अतिशय सुंदर ही रचना आहे आणि त्यात पुन्हा अतिशय ज्याला म्हणतात की चालीचा डौल आहे आणि तालाचा छंद त्याच्यामध्ये अतिशय सुंदर सांभाळलेला आहे. नाही मी बोलले
आणि सदनाला अतिथी आला ताडून कुवचे जरी दुखविला शील नष्ट झाले शील नष्ट झाले सगळे कुलाचार सरले नाही मी बोलले बोलले नाही मी बोलले. गोविंदराव आणखी एका म्हणजे मानापानामध्ये एक भामिनीच्या तोंडी पद घातलेलं आहे जे कोणीच गात नाही. बऱ्याच वर्षापासून काही दशकापासून ते पद गायब झालेलं आहे मानापानातून. ते पद आहे जोगी मांड या रागामधलं आहे. आणि भामिनीला पहिल्यांदा तर ती साफ सांगते मी येणार नाही, मला धैर्यधरांशी लग्न करायचं नाही. कोण तो तुम्ही सैन्यातला मुलगा आणलेला आहे, मला मुळीच लग्न करायचं नाही. कारण तिला तिच्या म्हणजे बरोबरीच्या बहिणी आणि सगळ्यांच्या मुळे तिच्या मनावर असा परिणाम असतो की आपण श्रीमंतल्या घरातले आहोत, आपण कायम दागदागिने घालून सजून नटून राहायचं हेच आपलं मुख्य कर्तव्य आहे. आणि धैर्यधर हा सैन्यातला मनुष्य आहे आणि आर्थिक इतका संपन्न नाही. तेव्हा ती म्हणते मला असल्या माणसाशी काही कर्तव्य नाही. आणि धैर्यधरालाही तिचा ज्यावेळेला गर्विष्ठपणा कळतो त्यावेळेला तोही रागावलेला असतो. आणि मग तिच्या असं लक्षात येतं तिला की म्हणते हा धैर्यधर बाबासाहेब सारखं म्हणत आहेत तर निदान हा कोण माणूस आहे तरी बघावं. म्हणून ती वनात जाते आणि जिथं धैर्यधराची तिथे त्यांचा तंबू पडलेला असतो आणि तिथे चोरांच्या टोळ्या फिरत असतात. तर त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी या सैन्यातले अधिकारी तिथे असतात. तिथे भामिनी जाते आणि तिच्या दागिन्यांचं प्रदर्शन पाहिल्यानंतर आणि ती आपलं नाव वनमाला सांगते. ते वनमाला म्हणून सांगितल्यानंतर पण तिच्या अंगावरचे दागिने बघितल्यानंतर धैर्यधराला पटत नाही. मग तिच्या असं लक्षात येईल की हा मनुष्य पराक्रमी आहे आणि गुणी मनुष्य आहे. तेव्हा त्याच्याकडे धन नसलं तरी त्याच्याकडे गुण आहेत आणि मला अशाच माणसाशी लग्न करायला आवडेल. तेव्हा ती ज्या वेळेला हा साक्षात्कार तिला होतो की पैशापेक्षा गुण महत्वाचा आहे, त्यावेळेला ती आपल्या मैत्रिणीला सांगते की आपण आता मी निश्चय केला आहे की मी विजनवास स्वीकारते. माझ्या अंगावरचे हे सगळे भारी कपडे आणि दागिने मी टाकून देते आणि मी आता माझं एकच कार्य लक्ष हेच ठेवते की धैर्यधरांचं मन जिंकून घ्यायचं. आणि त्याकरता ती म्हणते आजी टाकू गडे धनवेशा मग तोडू अलंकारा या पाशा. हे पाश आहेत माझ्या भोवतीचे, धनसुख कार्य नाश करी. माझं कार्य जे आहे धैर्यधरांचं मन जिंकण्याचं त्याच्यामध्ये धनाचं हे सुख हे मला नाशाकडे नेईल. या वनवासा मी स्वीकारी कार्या तन मन धन करी अर्पण ज्या योगेची जयाशा. मी माझ्या ह्या सगळ्या कामाकरता मी माझ्या धनाचा सगळ्याचा त्याग करेन, परंतु आता मात्र धैर्यधनांचं मन जिंकणं हेच माझं यश आहे. तर हे पद जोगी असा मांड या रागामध्ये आहे. तेव्हा आपण हे जरूर ऐका कारण हे पद कोणी गातच नाही. आज टाकू गडे धनवेशा आज टाकू गडे
आजी टाकू कडे धनवेशा आजी टाकू कडे धनवेशा पण आता असं म्हटलं जातं की मानापानच्या चाली गोविंदरावांनी कुठल्या गोवर्धनबाई किंवा त्यांच्याकडून मौजुद्दीन का साहेब, पण आता हा जो राग आहे हा राग म्हणून सुद्धा कुठे ऐकलेला जात नाही. पण मग ही मूळची बंदिशाची काय तुम्ही सांगू कुठली आहे की ज्याच्यावरनं गोविंदरावांनी हे रचलं? नाही, पण आपल्याकडे हे काय राग आहे हा अप्रतिम राग आहे. काही टप्पे वगैरे आपल्याकडे आसा जोगी आसा वगैरे ह्याच्यामध्ये जे मेनू मत अशी जी आहेत हे टप्पे जे आहेत या टप्प्यातला हा जो आर्तपणाचा जो भाव आहे तो मला वाटतं गोविंदरावांना खूपच भावला. आणि तिच्या मनाची जी आता जी विकल अवस्था झालेली आहे प्रेमामुळे, ती विकल अवस्था या स्वररचनेतनं आपल्याला चांगली प्रत्ययाला येते असं मला वाटतं. अनेक त्यांची रचना नाही मी बोलत हे जरा मूळचे ही बंदिश आणि हे जरा आउटलाईन दाखवणार. आता इथं पहा, मूळ बंदिश आहे हमसे ना बोलो राजा, आणि भामिनी म्हणते नाही मी बोलत राजा. आता इथं त्यांनी नाथा म्हटलंय, परंतु नाही मी बोलत, मी बोलणार नाही जा. कारण भामिनीचा स्वभाव जो आहे तो जरी तिच्या मनातनं प्रेमाची जरी सुरुवात झालेली असली तरी तो पहिला जो आग्रहीपणा आणि थोडासा रूपगर्वितेचा आणि समृद्धीचा जो तिला थोडासा गर्वाचा स्पर्श झालेला आहे, तर तो तिच्या ह्या रचनेमधल्या बदलामुळे लक्षात येतो की हमसे ना बोल राजा. आणि
नाही मी बोलत नाथा, या दोन्ही मधलं तुम्ही गंमत पहा. राजा हमसे न बोलो, राजा हमसे न बोलो, न बोलो राजा हमसे न बोलो, न बोलो राजा हमसे न बोलो, हमसे न बोलो राजा हमसे न बोलो, न बोलो राजा हमसे न बोलो. फिराए मोरी अखियाँ राजा, फिराए मोरी अखियाँ राजा हमसे न बोलो, न बोलो हमसे न बोलो, राजा हमसे न बोलो. फिराए मोरी अखियाँ राजा हमसे न बोलो. नाथा नाही मी बोलत, नाथा नाही मी बोलत, नाथा नाही मी बोलत, नाथा नाही मी बोलत, नाही मी बोलत नाथा, नाथा 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 नाही मी बोलत, नाथा नाही मी बोलत. विनयहीन वदता नाथा, विनयहीन वदता नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत. नाथा 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 नाही मी बोलत, नाथा नाही मी बोलत. विनयहीन वदता नाथा, नाथा विनयहीन वदता नाथा, नाथा नाही मी बोलत, नाथा नाथा नाही मी बोलत, नाथा नाही मी बोलत. रणरुचिरारी रणरुचिरारी रणरुचिरा रणरुचिरारी ना शोभे प्रेमाती, ना शोभे प्रेमाती, ना शोभे प्रेमाती, ना शोभे प्रेमाती, ना शोभे प्रेमाती. रणरुचिरारी रणरुचिरा
विनयवती 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 मी कांता नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाही मी बोलत नाही मी बोलत नाथा. मी बऱ्याच ठिकाणी या पदाबद्दल बोललेली आहे, पण आजही पुन्हा मला असं वाटतं की एक जी महत्त्वाची नोंद आहे त्याच्या संदर्भातली ती आपल्या समोर मांडावी. की जसे मी मगाशी म्हटलं की गोविंदरावांना अलाद्या खासाबांच्या अनवट रागांची जशी मोहिनी होती तशी उपशास्त्रीय संगीताची सुद्धा त्यांनी खूप म्हणजे त्याच्यातलं सौंदर्य शोधून काढण्यासाठी त्यांनी अनेक खटपटी केल्या, अनेक ठिकाणी अनेक लोकांना ऐकलं, मौजुद्दीन खासाहेब वगैरे अशा लोकांचा सहवास केला आणि त्यातून त्यांना या उपशास्त्रीय संगीतातलं सुद्धा जे खरोखर ज्याला नायाब मोती म्हणावेत असं जे धन मिळालं त्याचा त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या परीने उपयोग केला. आता मी आज एक पद आता ह्याच्यात घेत नाही आहे, पटवर्धनमधलं हे माधवा मधुसूदना, त्या पदात सुद्धा गोविंदरावांनी म्हैसूरच्या वास्तव्यामध्ये त्यांच्यावर जो कर्नाटक संगीताचा जो प्रभाव पडला तो तिथे त्यांनी लगेच लोकांना प्रत्ययाला आणून दिला. तसं ह्या पदामध्ये सुद्धा त्यांनी माने नाही सैया जाने नाही देत मोसे जाने नाही देत मोहे कहाँ करू गुइया, ही एक अत्यंत सुंदर शृंगारिक ठुमरी जी आहे तिला त्यांनी भक्तिरसामध्ये इतकी चटकन बदलली आणि स्पष्टच आहे की भक्ती काय किंवा शृंगार काय दोन्हीलाही समर्पणाची जी एक लेव्हल लागते, जो दर्जा लागतो तो अत्यंत पराकोटीचा लागतो आणि तो जिथं सिद्ध होतो तिथे तो रस सिद्ध होतो. तेव्हा एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखी शृंगार आणि भक्ती ह्या रसाचे हे दोन्ही नमुने गोविंदरावांनी ह्या एका पदामध्ये एकवटलेले आहेत. मी आपल्याला पहिल्यांदा माने नाही सय्या म्हणून दाखवते आणि मग आपल्याला रामरंगी ऐकवते. या पदाबद्दल आणखी एक सांगायची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला या पदाची तालीम चालू होती तो गोविंदराव म्हणजे भाऊ सांगायचे की ते आतून सातत्यानं स्फुरत राहणारं असं स्वरांच्या सौंदर्यदायी रचनांचं एक थुई थुई नाचणारं कारंज त्यांच्या हृदयातनं उमटत असायचं. म्हणाले मी एक वेळेला 6-6 तास फक्त रामरंगी रंगले म्हणाले मी स्टेजवर उभा आहे, तालीम चालू आहे आणि गोविंदराव समोर ऑर्गन घेऊन बसलेले आहेत, ते सांगतात आणि मी गातो, ते सांगतात आणि मी गातो. म्हणजे भाऊनी 6-6 तासाची अशी कित्येक महिने तालीम घेतली रामरंगी रंगलेची. आणि नंतर असं व्हायला लागलं की गोविंदराव रामरंगीवरती आले की मग ते बाकीचे कंपनीतले लोक म्हणायचे वामनराव आज जरा रामरंगी चांगला रंगूच दे, आम्ही जरा जाऊन येतो गावातनं फेरफटका मारून येतो. कारण लोकांना खात्री असायची की एकदा रामरंगी सुरू झालं की गोविंदराव रमतील, वामनराव उभे राहतील आणि आपल्याला गावातून फेरफटका मारायला सवड मिळू शकेल. इतकं गोविंदरावांच्या आतून या पदाच्या संदर्भातले जे म्युझिकल पॉसिबिलिटीज ज्याला आपण म्हणतो, सांगीतिक स्वरवाक्य इतकी धोधो वाहत असायची की भाऊ म्हणेल मी काय घेऊन काय नको असं मला व्हायचं. आणि जे काय मी इतक्या वर्षात त्यांच्याकडनं घेतलं ते मग भाऊ ज्या वेळेला रामरंगी गात असत ते प्रत्येक वेळेला रामरंगी वेगळं व्हायचं आणि अतिशय अप्रतिमपणानं. आणि त्याच्यातला भाव जो आहे भक्तीचा ह्याच्यात तानबाजीला कुठेही वाव नाही. कारण याच्यामध्ये रामरंगी रंगले विश्वरंगी रंगले मूळ पुस्तकामध्ये माझ्याकडे पुस्तक आहे, ह्याच्यात शब्द थोडेसे वेगळे आहेत. तर भाऊनी विचारलं की ह्याच्यातले शब्द थोडे वेगळे आहेत आणि काय, म्हणाले नाही
मी काव्य केलं त्यावेळेला, नाटक लिहिलं त्यावेळेला जे मला सुचलं ते मी केलं. पण आता शब्दांची गेयता आणि पदाचा नेटकेपणा, पदाचं सौष्ठव जर बिघडत असेल तर मला शब्द बदललेच पाहिजेत. म्हणून गोविंदरावांनी त्याच्यातले शब्द, नाहीतर मूळ पदाचे शब्दही मी आपल्याला सांगते, कारण असा मौका मला पुन्हा मिळणार नाही. मी ही पुस्तकं घेऊन सारखी फिरणार नाही बाहेर, कारण ही अत्यंत दुर्लभ पुस्तकं आहेत. रामरंगी रंगले मन, आत्मरंगी रंगले, रामरूप जाहले मन, विश्वरंगी रंगले, चित्तदंग जाहले, चरणी नेत्र गुंतले, भृंग अंबुजातले, भवतरंग भंगले, अंतरंग दंगले. तर अस्थाईमधली फक्त त्यांनी रामरंगी रंगले, आत्मरंगी रंगले, विश्वरंगी रंगले हे 3च त्यातले पदं ठेवली. बाकी अस्थाई बरीच काटछाट केली. तर मला असं वाटतं की एकदा चाल लागल्यानंतर त्या पदाचं गेय रूप काय असावं आणि कसं घडत जावं ही पुन्हा वरच्याचीच काहीतरी योजना असते. आणि आता ते पद मी आपल्याला ऐकवते. जाने नाही देत मोहे, कहा करो भैया, माने नाही सैया. राम रंगी रंगले मन, राम रंगी रंगले, राम रंगी रंगले मन, राम रंगी रंगले मन, राम रंगी रंगले मन, राम रंगी रंगले. आत्मरंगी रंगले आत्मरंगी रंगले, विश्वरंगी रंगले मन, राम रंगी रंगले. राम रंगी रंगले मन, मन, राम रंगी रंगले मन, राम रंगी रंगले. राम रंगी रंगले.
चरणी नेत्र कुंतले भृंगांबुजातले भृंगांबुजातले भवतरंग भंगले अंतरंग जंगले मन राम रंगी रंगले रंगले मन राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले राम रंगी रंगले राम रंग